नमस्कार, मी मंगेश पोळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. माझ्या यूट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागात आपण तिथींबद्दल समजून घेतलं. सूर्य आणि चंद्र हे त्यांच्या क्रांतिवृत्तावरती फिरत असताना दोघांमध्ये जेव्हा 12 अंशाचं अंतर होतं तेव्हा एक तिथी होते. तसंच आपण तिथीचे प्रकार बघितले: नंदा तिथी, भद्रा तिथी, जया तिथी, रिक्ता तिथी आणि पूर्णा तिथी. त्याचप्रमाणे कधी कधी आपण पाहतो की या तिथींचा क्षय किंवा वृद्धी होते. तसंच चंद्राच्या भ्रमणामुळे समुद्राला जी भरती ओहोटी येते ती नेहमीच एका वेळी का येत नाही, तर आपण हे थोडं समजून घेऊया. तर सर्वप्रथम जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरत असते, तेव्हा ज्यावेळी आपल्या एका दिवशी चंद्र हा पूर्व क्षितिजावरती जेव्हा उगवतो, त्यावेळेला जर आपण घड्याळात पाहून वेळेची नोंद ठेवली तर आपल्या असे लक्षात येते की दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्व क्षितिजावरती चंद्राला येण्यासाठी सुमारे 50 मिनिटाचा वेळ अधिक लागतो. जेव्हा आपण एका बिंदूवरती चंद्राची नोंद करतो त्यानंतर चंद्र हा शीघ्रगती असल्यामुळे तो त्याची फेरी लवकर पूर्ण करतो, परंतु पृथ्वीचा व्यास हा मोठा असल्यामुळे पृथ्वीला पुन्हा त्या क्षितिजावरती चंद्राला आणण्यासाठी सुमारे 50 मिनिटाचा अधिक काळ लागतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चंद्र हा रोज 50 मिनिटं उशिरा उगवल्यामुळे समुद्राला जी भरती किंवा ओटी आहे ती रोज 50 मिनिटं उशिरा उगवते. अशाच खगोलीय घटनांमुळे आपल्या पृथ्वीवरती होणारे वेगवेगळे परिणाम आपण मागील भागात सुद्धा पाहिले आहेत. आता ही तिथी क्षय किंवा वृद्धी कशा होतात? तर मित्रांनो, चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा तो वर्तुळाकार गतीमध्ये न फिरता लंब वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतो. आणि आपण पाहिलं की एक तिथी म्हणजे 12 अंश अंतर चंद्राने कापलं म्हणजे ती तिथी पूर्ण झाली असं आपण समजतो. परंतु जेव्हा चंद्र हा लंब वर्तुळाकार फिरताना पृथ्वीच्या जवळ असतो त्यावेळेला हे 12 अंशाचं अंतर कापण्यासाठी चंद्राला 20 तास लागतात. आणि जेव्हा तो चंद्र पृथ्वीच्या कक्षेभोवती लंब वर्तुळाकार फिरत फिरत फार लांब जातो त्यावेळेला तेच 12 अंशाचं अंतर चंद्राला कापण्यासाठी सुमारे 28 तास लागतात. म्हणजे चंद्र हा 20 तास ते 28 तास या वेगवेगळ्या मितीमध्ये स्वतःचं 12 अंशाचं अंतर पूर्ण केल्यामुळे चांद्र तिथी ही कधी कधी 20 तासांची तर कधी कधी 28 तासांची असू शकते. म्हणजेच जेव्हा जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या दिनमानाचं आपण अंतर बघू तर आपल्या लक्षात येईल की सूर्याचं दिनमान हे 24 तासाचं असतं, तर चंद्राचं जे दिनमान आहे ते 20 ते 28 तास यामध्ये वेरी किंवा फरक होत असतो. म्हणजेच आपल्या असं लक्षात येईल की एका सूर्य दिवसामध्ये 2 चंद्राच्या तिथी होत जातात. म्हणजेच जेव्हा चंद्र 20 तासात एक तिथी पूर्ण करतो म्हणजेच 12 अंशाचं अंतर चालून जातो, तेव्हा एकाच सूर्य दिवसामध्ये 2 वेगवेगळ्या तिथींचं आपल्याला उदय पाहायला मिळतो. तसंच चंद्र जेव्हा हेच 12 अंशाचं अंतर 28 तासांमध्ये कापतो तेव्हा आपल्याला 2 सूर्य दिवसामध्ये फक्त एकच चंद्र तिथी अनुभवायला मिळते. यालाच तिथीचा क्षय आणि वृद्धी म्हणतात. दिनांक 19 मार्च 2026 या दिवशी होणारे प्रतिपदा अर्थात चैत्र प्रतिपदा अर्थात पाडवा हा सुद्धा याच तिथीचा क्षय आणि वृद्धी यात सापडल्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले आहे की नक्की पाडवा 19 तारीख की 20 तारीख. तर हा जो पाडवा आहे किंवा प्रतिपदा आहे त्याचा क्षय होत असल्यामुळे आणि सूर्योदयाला अमावस्या तिथी असल्यामुळे आपल्याला हा भ्रम निर्माण झाला आहे. परंतु दिनांक 19 मार्च 2026 रोजीच आपल्याला पाडवा साजरा करायचा असून सूर्योदयानंतर जेव्हा अमावस्या तिथी संपते म्हणजे 6:53 त्यानंतर प्रतिपदा लागल्यामुळे आपल्याला त्या दिवशी गुढीची उभारणी ही 6:53 नंतर करायची आहे. तर आपण पाहिलं की तिथीची वृद्धी किंवा क्षय ही चंद्राचं पृथ्वीभोवती असलेलं परिभ्रमण आणि त्याला लागणारा भिन्न भिन्न वेळ
यामुळे आपल्याला तिथीचा क्षय किंवा वृद्धी पाहायला मिळते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच नवीन माहिती घेऊन मी पुढच्या भागात तुम्हाला नक्कीच भेटतोय. तोपर्यंत धन्यवाद.